महानगरपालिकेमध्ये मागे 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 रे मागे या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ही अवस्था फ्रेम मध्ये त्यामुळे पाणी नसल्यामुळे चित्र पाहायला मिळते। महानगरपालिकेच्या मुख्यालयात जे आहे आंघोळ करून प्रशासनाचा निषेध करत अनोखा आंदोलन जे आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक अभिजित पवार जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय। कुठेतरी ठाणे शहरात आणि कुठेतरी हीच बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक पाणी टंचाईचं मोबाईल प्रकारचं आंदोलन हे यांनी केलेलं पाहायला मिळतंय। महानगरपालिका मुख्यालय भवन मध्ये केलेलं पाहायला मिळतंय। आज नागरिकांना समोर जावं लागत आहे। पाणी अजिबात नाहीये। आज गुरुवारचा परत मेसेज आला आहे की पाणी नाही। या आठवड्याभरात 3 ते 4 दिवस पाणी नाही। आणि पुढे महापालिके अधिकारी असतील, कुलकर्णी साहेबांना कंटिन्यू फोन असेल, त्याच्यानंतर ह्यांचे पाणी सोडणारी जी माणसं आहेत, आमच्या खारेगावमध्ये राकेश पाटील नावाचा इसम आहे, पाण्याच्या टाकीवरती आहे। पलीकडे आनंद विहारला राहुल पाटील नामक इसम आहे, पाणी सोडायला मागत नाही। ह्याचे काहीतरी धागे दोरे या महानगरपालिकेतून लपलेले आहेत। या संदर्भात अनेक बैठका झाल्या, निर्देश देण्यात आले, मग पाणी नेमकं जाते कुठे? पाणी जाते कुठे हे ह्यांना समजलं पाहिजे। म्हणजे पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत असताना आपल्याला पाणी पुरवठा होते फक्त 585 ML। मग हे पाणी जातंय कुठे, पाणी येत का नाही आहे, याच्यावरती उपाययोजना नाहीच आहे। 32 वर्ष ह्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्यांची सत्ता आहे आणि या 32 वर्षामध्ये एकही धरण करू शकले नाहीत। बाकी आजूबाजूच्या महानगरपालिका बघा, सगळीकडे धरण आहेत। आपल्याच ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ही अवस्था। त्यामुळे नाईलाजाने इथूनच पाणी घेऊन इथंच आंघोळ करावी लागली। अजून पाण्याचे प्रश्न नाही मिटले की पूर्ण एरियाच घेऊन यावं लागणार आहे मला इथं आंघोळ करायला। आम्ही नंतर पुढच्या आठवड्यात परत पाणी नाही आलं की बसणार इथे 100-200 जण आंघोळ करायलाच। पर्याय नाही ना दुसरा। पर्यायी व्यवस्था जर काय असेल तर ती गोष्ट वेगळी आहे। म्हणजे प्रत्येक आठवड्याला हाच त्रास जर ठाणेकर नागरिक सहन करत असतील तर यासारखी वाईट दुर्घटना कुठे? आव्हाड साहेबांनी पण शाही धरण बांधण्याचा इथे प्रयत्न केला होता अनेक वेळा। 2002 साली जेव्हा काँग्रेस सत्ता असताना या ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस धरणाचा प्रस्ताव आला त्यामध्ये तेव्हाचे जे काही ज्येष्ठ 2007-2002 या कालावधीमध्ये जेव्हा शासन धरण बांधणार म्हणून त्यांना जरा पोटात कळा यायला लागला। त्यांना धरण फक्त ठाणे महानगरपालिकेलाच बांधायचं होतं। काही टक्केवारीचा विषय आहे त्याच्यामध्ये, ते काय मला बोलण्यात चुकत नाही कारण की मी एवढा मोठा नाही। पण ही सत्य परिस्थिती आताची 2-3 मंत्री आहेत ठाणे जिल्ह्याला। काय परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये? काळा दिवस मी समजतो की आज एका नगरसेवकाला महापालिकेच्या दालना